आणि आज शेवटी गाडी ढकलायची बारी आली. आज पाट 9लाच आवाज. आणि मी गावात यायच्या आधी सामूहिक थापा मारायचा कार्यक्रम चालू झाला. कधी न पार्टी देणाऱ्या दोस्ताने विचारलं मी पार्टी दिलं तर काय करणार. असला ऐकून अक्षय म्हटला जेवणाच राहू दे, आता नाश्ता तर देतो चला. पण एकाच मात्र लईच मनाव घेतलं. आता सगळीच खुश झाले, कारण नाश्ता आता एकाच्या आर्थिक फंडात मिळणार. आम्ही सगळे आता थेट मिसळ खाया पोहोचले आणि आता आल्याच म्हटलं वाटक्यात मिसळ द्या वाटक्यात. तशी डायरेक्ट मिसळीनं टेबलावर हजेरी लावली. सगळ्यांनी एकत्र केलं आणि घाम येऊस तर मिसळ नका दिला. आता प्यायचा आहे चहा. मैं उनको पूछा बशी है क्या, अण्णा बोल्या बशी तो नाही, तुम वाटके से पिऊ चहा पिऊन राव नुसताच रस्त्याला लागले. एवढ्यात गाडीचं तेल संपलं. थोडं गाडी ढकालली, थोडं सरांनी पाय लावला आणि कसं बस करत पंपावर आलो. आता महिनाभर बघाय नको म्हणून 300 रुपये एकदाच तुडवून त्याला भरलं. आणि आता आम्ही स्वप्नीलच्या रानात बरं झालं असला हुड घेतला, नाही दुसरी कुठली घेतली असते चाका सकट निसाटल्या. कॅनल वरचा असला कच्चा रस्ता होता की पार कपाळात मुंग्या. रस्ता इचारतच पुढे निघाला. शबरी असल्या किडनीला कुतकुले व्हायला लागले. असल्या गुळगुळीत रस्त्यासनं प्रवास करे गाडी डायरेक्ट द्राक्षाच्या झाडाखाली थांबवली आणि नंतर एकच सूर तोड द्राक्षे टाकतो अंडा. तेवढ्यात स्वप्नील भैया आणि द्राक्ष खातच रान फिरायला सुरुवात केली. स्वप्नील भैयानं बागाच्या औषधांची अशी काय माहिती दिली, त्याचं काय पात सकट आमच्या मेंदूला घासलं ना. आता मात्र उन्हाचा रक निबार पडला. जायचं म्हणून गाडी काढली, सांडता थोडक्यात वाच सोमाच्या बागाचा माल निघाले. नको म्हणताना सकट भावांनी पिशव्या बांधून द्राक्ष दिली आणि तिथनं आम्ही थेट घर गाठलं.